इंडियाला रिप्रेझेंट करताना धोनी जसे एक शांत स्वभाव ठेवून म्हणजे गेम जोपर्यंत फिनिश होत नाही, गेमला शेवटपर्यंत कसं घेऊन जायचं, हे एक प्लॅन करून जसं धोनी आपल्या इंडिया संघाला जसा विजय मिळवून देत होते, तसं तुम्ही कोल्हापूरमध्ये एक बरेच वर्ष एक टेनिस क्रिकेट कोल्हापूर टीमचं आपलं नेतृत्व करताय आणि एक एक विजयी रथापर्यंत एक संघाला घेऊन गेलाय. आता तुम्ही मेन्शन केलं की किरण खतकर. तर किरण खतकर सर असतील, अविनाश रायकर सर असतील, यांच्यासोबतचा सुरुवातीचा प्रवास, त्यांच्याबद्दल काही आठवणी तुम्ही सांगू शकाल का? किरण खतकर सरांची जी काही टीम होती त्या काळामध्ये, म्हणजे त्या टीममध्ये तुम्ही असणं म्हणजे प्रेस्टिजियस थिंग म्हटली जायची. 2005 ते 2000 जे काय 12-13 पर्यंतचा जो काय काळ आहे त्यांचा, ते स्वतः क्रिकेटर म्हणून जे काय खेळत होते, त्या काळामध्ये बलाढ्य अशी टीम होती. पश्चिम महाराष्ट्रात त्यांच्या हात कोणी धरत नव्हतं टीममध्ये, कारण की त्यांची टीम जिथं जाईल ती विनिंग टीम असायची पूर्ण. त्या टीममध्ये एक नौका प्लेअर म्हणून मला त्यांनी एक संधी दिली. माझ्यातलं जे काय थोडा स्पार्क आहे त्याने तो ओळखला. आणि नौका प्लेअर म्हणून मी जवळपास 8-9 सीनियर प्लेअर असायचे आणि त्या माध्यमातून मला त्यांनी त्या टीममध्ये खेळण्याची पहिल्यांदा संधी दिली. हं, हं, हं. त्यांच्या टीममधून खेळत असताना मी 2-3 मॅचला चांगला परफॉर्मन्स दिला. त्या चांगला परफॉर्मन्स दिल्यानंतर त्यांनी मला वरची चान्स खेळायला संधी सगळ्या ठिकाणी दिली आणि त्यातून थोडं आम्ही जिंकत गेलो. 2007 म्हणजे मी जेव्हा सुरुवात केली ते 2005 पासून मी त्यांच्या टीममध्ये खेळायला सुरुवात केली. पण 2007 पासून जो काय माझ्यामध्ये 2 वर्षाचा त्या पिरियड होता, त्यामध्ये मी शिकलो, थोडं चढ-उतार बघत गेलो. पण 2007 पासून एकदम टॅलेंट आलं होतं पूर्ण. सगळं करायचं कसं, काय करायचं हे सगळं पाठ झाल्या होत्या गोष्टी सगळ्या आणि तिथून पुढे आम्ही चांगला प्रवास केला. 2007 पासून ते 2020 पर्यंत हा 13 वर्षाचा कालखंड आहे. ह्यामध्ये आम्ही निर्विवादपणे इकडं पश्चिम महाराष्ट्रामधल्या क्रिकेटमध्ये निर्विवादमध्ये आम्ही सत्ता गाजवलेली आहे. चांगले प्लेयर पुढे जाऊन आले. आता 2011-12च्या दरम्यान नितीन माटुंगेसारखा प्लेयर आमच्याबरोबर आला तिथं. बरोबर. तर त्या माध्यमातून आम्ही तिथं निर्विवादपणे म्हणजे 10 पैकी आम्ही 8 तरी टुर्नामेंट आम्ही जिंकत होतो. असा आमचा सगळं ते शक्तिशाली आमचा ते प्रवास होता पूर्ण. तर ह्या सगळ्याची सुरुवात त्या किरण खतकर सरांच्या माध्यमातून झाली. त्या काळामध्ये संजय ओगाडे असतील किंवा अविनाश रायकर असतील, पिंटू शिकलगार असतील, सुधीर उल्पे, हे प्रवीण देसाई, हे जे काही खेळाडू होते, चांगले खेळाडू होते, त्यांच्याकडनं भरपूर काही शिकायला मिळालं. कसं क्रिकेट असायला पाहिजे, काय असायला पाहिजे किंवा तुमचं काय टेनिस बॉल क्रिकेटकडे फोकस असायला पाहिजे. नाहीतर तुम्हाला टीममध्ये घेतले, आता चांगल्या टीममध्ये खेळायला लागले, चला निवांत आहे, सगळं मिळणार आहे, हे नाही. तर तुम्ही परफॉर्मन्स केला तरच तुमचं नाव होणार आहे. आणि बरोबर. अशी कंडिशन होती त्या काळामध्ये, की जर का तुम्ही आता समजा क्वार्टर फायनल मॅच आहे, क्वार्टर फायनल मॅचला तुम्ही परफॉर्मन्स दिला, तर मी परफॉर्मन्स दिला आहे, मी समजा क्वार्टर फायनल मॅचला 45-50 रन्स केलेत, तर सेमीफायनलच्या मॅचला मी टीममध्ये असेन की नाही 11 मध्ये, असं कॉम्पिटिशन होतं त्यामध्ये. बरोबर. कारण की स्पेअरला जवळपास 15-15, 16-16 प्लेयर्स पडून असायचे. अशामध्ये तुम्हाला जर का परफॉर्मन्स दिला तरच तुम्ही टीममध्ये, अशी कंडिशन होती. त्या सगळ्यांवरती मात करत हळूहळू जिंकत आम्ही पुढे गेलो आणि त्यातून एक पुढे जाऊन आम्हाला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आणि थोडा बहुत प्लेयर जो काय आहे आम्ही तो तिथं बनत गेलो त्या